पण कृष्णाची शिदोरी मात्र श्रेष्ठ. काहीचा ज्येष्ठ आहे, काहीचा मध्यम आहे, काहीचा कनिष्ठ आहे, पण कृष्णाची शिदोरी ज्येष्ठ श्रेष्ठ. कनिष्ठ पेक्षा मध्यम बरा असतो, मध्यम पेक्षा ज्येष्ठ बरा असतो, आणि ज्येष्ठापेक्षा श्रेष्ठ. जीव हा कनिष्ठ आहे, जीव हा कनिष्ठ आहे. पामर विषयी हे दोन्ही कनिष्ठ आहेत. जिज्ञासू जो आहे, जिज्ञासू मुमुक्षु, तो जिज्ञासू मध्यम आहे. ज्ञानी जो मुक्त आहे तो ज्येष्ठ आहे, पण भक्त जो असतो तो श्रेष्ठ आहे. पामर विषयी या दोन्हीला एकाच वर्गात ठेवायचं, त्याला म्हणायचं बद्ध. बद्ध, मुमुक्षु आणि मुक्त, हे तीन वर्ग आहेत समाजाचे. इथे सुद्धा तिघ जणच आहेत. इथे काय हजार दिसत असले तरी तिघच आहेत. एक बद्ध, दुसरे मुमुक्षु आणि तिसरे मुक्त. बद्ध जे आहेत ते कनिष्ठ आहे, मुमुक्षु हे मध्यम आहे, मुक्त हे ज्येष्ठ आहे, आणि भक्त संत हे श्रेष्ठ आहे. आता कोणतं बरं आहे बरं? कनिष्ठ राहणं बरं का मध्यम राहणं बरं का ज्येष्ठ होणं बरं का श्रेष्ठ होणं बरं? श्रेष्ठ. श्रेष्ठ. देव मोठा आहे बरं का, देव मोठा आहे, देव मोठा आहे, पण श्रेष्ठ नाही. संत श्रेष्ठ. तुम्ही म्हणाल हे कशामध्ये जुळवलं तुम्ही? देव मोठा आहे, इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की संपूर्ण विश्व त्याच्यामध्ये व्यापले, अंतर्भूत आहे सगळं विश्व त्याच्यात. ठीक आहे, पण सगळ्या विश्वाला आपल्या पोटात सामावून घेणारा मोठा देव संतांनी मात्र आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवला, म्हणून संत हे श्रेष्ठ. अशी गोष्ट मोठ्या देवाला आपल्या पोटात साठवतात ते श्रेष्ठ असतात. म्हणून बद्ध, मुमुक्षु, मुक्त आणि भक्त हे लक्षात ठेवायचं. भक्त हे श्रेष्ठ. ठीक आहे, आता देवाची शिदोरी आणि बाकीच्या शिदोऱ्या आपापल्या आयापतीप्रमाणे. आता आपण सगळेजण 10 घरचे 12 घरचे माणसं, आपल्या काय घरी सारखंच खायला येतं. आपली जशी परिस्थिती असेल तसं, जशी परिस्थिती असेल तसं. महाराज झालं तर थोडं चांगलं खायला मिळतं, नाही तर घरी काय आपापल्या परिस्थितीप्रमाणे. सगळ्यांनीच घोषणा द्यायला सुरुवात केली, देवा तुझी घोंगडी चांगली आणि आमची घोंगडी का वाईट? तुझी घोंगडी चांगली आणि आमची घोंगडी का वाईट? तुझी शिदोरी उत्तम दर्जाची आणि आमची अशी कनिष्ठ का? तू पुरणपोळी खातो आणि आम्ही चटणी भाकरी, बेसन भाकरी. आम्ही तुझे भक्त आहेत ना, तुझ्या बरोबर आम्ही खेळतो ना, तू आमच्याशिवाय राहत नाही, आम्ही तुझ्याशिवाय राहत नाहीत ना, मग असा भेदभाव कशा म्हणून? असं घराणं केल्यावर सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतल्या, अनेकत्वातून एकत्वाची सिद्धी. सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या, अनेकांच्या शिदोऱ्या घेतल्या आणि आपल्या एका शिदोरीमध्ये विलीन केले. एकरूप ऐक्य याचं नाव आहे काल. आता या काल्यामध्ये चव किती प्रकारचे? काला, काला हा नास्तिकाला बी आनंद देतोय, काला हा आस्तिकाला बी आनंद देतोय. कारण नास्तिकाला या काल्यातून जे पाहिजे ते मिळते, कारण या काल्याची चवच तशी आहे. काल्याची चवच तसली. कोणाला मरावं वाटत असलं तर काला खाऊन मरा, कोणाला अमर व्हायचं असलं तर काला खाऊन अमर व्हा, कोणाला जगामध्ये आपली कीर्ती वाढवत असली तर काला घ्या. या काळामध्ये सगळ्यात चवीचे पदार्थ, कनिष्ठ, मध्यम, ज्येष्ठ, श्रेष्ठ सगळे येते. आणि म्हणून सर्वांच्या अनेकाच्या शिदोऱ्या एकत्र करून आपल्या एका शिदोरीमध्ये विलीन केल्या, याला म्हणतात काला. आणि मग तो काला सर्वांना सम प्रमाणात वाटतो, कोणाला कमी जास्त नका का. काला वाटू एकमेका वैष्णवनिका